सोलापूरमध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरू झालेला आहे। सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणातून सीना नदीत 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। नदीचं पात्र सोडून गावात पाणी शिरण्यास आता पुन्हा सुरुवात झाली आहे। माढा करमाळा तालुक्याला महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सीना नदीमध्ये 50,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे। यापूर्वी 4 दिवसापूर्वी सीना नदीकाठच्या गावांमध्ये माढा असेल करमाळा असेल या गावांमध्ये महापूर आला होता। तो कुठेतरी ओसरतोय नाही तोपर्यंतच पुन्हा एकदा 50,000 क्युसेक्स या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण आता माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आहोत। हा माढा आणि वैरागला बार्शी तालुक्यातील वैरागला जोडणारा पूल आहे। या पुलावर दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे। त्यामुळे हा पूल या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। करमाळा तालुक्यातील जवळपास 20 गावांना जोडणारे रस्ते हे बंद झालेले आहेत। माढा तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असल्याने अद्याप जे लोक स्थलांतरित करण्यात आले होते त्यांना आहे त्याच ठिकाणी ज्या कॅम्पमध्ये त्यांची सोय केली तिथेच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। हातचं पीक जे आहे ते पूर्णतः नष्ट झालेलं आहे, मातीमोल झालेलं आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा या ठिकाणी सीना नदीला महापूर येतोय आणि त्या महापुरामध्ये इथला शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।